नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आजचा सब्जेक्ट एक्सपर्ट प्रोफेसर मंगेश खरे पर्पल आर्ट प्रेझेंट्स T12 या सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आपल्या या पॉडकास्ट मध्ये M3 सिव्हिल डिपार्टमेंट 2024 पॅटर्न याला रिव्हाइल करणार आहोत। सो सुरू करूया। मित्रांनो, आता आपण M3 सिव्हिलचा 24 पॅटर्नचा पेपर पॅटर्न समजून घेऊया। लक्षात ठेवा, 2.5 तासाचा 70 मार्काचा पेपर आहे। टोटल 6 क्वेश्चन असणार आहे। पहिला क्वेश्चन MCQ बेस 10 मार्क साठी त्यात 5 MCQ असतात आणि क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6 हे अनुक्रमे युनिट नंबर 1, 2, 3, 4, 5 वर असतात। आता या प्रत्येक क्वेश्चन जो आहे हा युनिट्सवर हा 12 मार्काचा असतो। त्याच्यात 5 बीट असतात। 5 पैकी 3 बीट सोडवायचे। प्रत्येक बीटला 4 मार्क म्हणजे 4 त्रिक 12। अशा प्रकारे 12 मार्काचा एक मेन क्वेश्चन आणि 12 पंचे 60 मार्क थेरीचे, 10 मार्क आपले MCQ चे, असं 70 मार्काचा M3 चा पेपर पॅटर्न असतो। मित्रांनो, पेपर पॅटर्न नंतर आता मी एक अशी ट्रिक सांगून जातो की जी M3 शेवट पासिंगला काम येते। म्हणजे 22-23 मार्क आले आणि राहिले 5 मार्कांनी M3 उडतोय, समजा 28 ला पासिंग आहे, काय करायचं? 2 ट्रिक सांगतो। पहिली ट्रिक, प्रत्येक आन्सर लिहिताना आपण स्टेप वाईज लिहा आणि फॉर्म्युले मेन्शन करा। फॉर्म्युल्यांना तुम्हाला अर्धा 1 मार्क असतो, ते अर्धा 1 मार्क मिळूनच आपलं जवळपास पासिंग होऊन जाते। आणि सेकंड, स्टेप वाईज लिहिल्याने फायदा काय होतो? भले समजा पहिल्या 2 स्टेप चुकले आहे पण खालची स्टेप बरोबर येते, किमान त्या स्टेप्सला मार्क भेटू शकता ना। सो स्टेप मार्काचा फायदा होतो। त्यामुळे स्टेप वाईज लिहा आणि फॉर्म्युले लिहा। आणि सेकंड महत्त्वाची ट्रिक ही आहे की M3 मध्ये मला 10 वर्षाचा अनुभव आहे। लक्षात ठेवा, एक तरी प्रश्न मुद्दामून एक्झाम पेपर सेटरने चुकवलेला असतो। म्हणजे एक प्रश्न जो चुकवलाय तो जो तुम्ही अटेम्प्ट केलेला असेल, नुसता गिवन डेटा जरी लिहिला असेल तर किती झाले? 4 मार्क असेच भेटले ना। त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा, एक पण स्किप करू नका, प्रत्येक अटेम्प्ट करा। एखादा चुकीचा प्रश्न जो अटेम्प्ट आहे त्याला नुसता डेटा लिहिला गिवन तर ते 4 मार्क, फॉर्म्युल्यांचे 2-1 मार्क झाले, 5-6 मार्क असेच झाले। सो 22 आणि 6 28 झाले ना पासिंग। हे इतकं महत्वाचं आहे। सो मित्रांनो, आता आपण M3 मध्ये युनिट वाईज IMP क्वेश्चन समजून घेऊया। बघा, आता याच्यामध्ये मी दोन्ही प्रकारची मुलं कव्हर करणार आहे, ज्याला 8 मार्क घ्यायचे आणि ज्याला 12 मार्क घ्यायचे। म्हणजे क्वेश्चन 12 मार्कला आहे ना, ज्याला पास व्हायचंय त्याने 8 मार्क किमान घेणे आणि ज्याला स्कोर करायचं आउट ऑफ घ्यायचे त्याने 12 पूर्ण घेणे। सो ते कसे घ्यायचे ते क्लिअरिटी देतो। ओके, सो पहिल्यांदा लक्षात ठेवा, जो युनिट आहे पहिला LD मध्ये जनरल मेथड, व्हेरिएशन पॅरामीटर हे 2च मेथड करा आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हे 3च टाईप करा, तुम्हाला 8 मार्क पडतात। आणि ज्याला 12 मार्क घ्यायचे मग त्याने अजून 2 पॉइंट ऍड करा, शॉर्टकट मेथड मधल्या 6 केस आणि कॉची लिजेंड्री मेथड। एवढं केलं 12 मार्क फिक्स होता, बाकी एक्स्ट्रा करण्याची काही गरज नाही। त्याच्यानंतर दुसरा युनिट आहे न्यूमरिकल मेथड फर्स्ट। आता याच्यामध्ये जवळजवळ 10 टॉपिक आहे, याच्यातले फक्त 4च टॉपिक सांगतो। 8 मार्कासाठी बायसेक्शन मेथड आणि न्यूटन रॅप्सन मेथड या दोघांपैकी एक मेथड येईल आणि गॉस सेडल आणि जॅकोबी दोघांपैकी एक, 4 आणि 4 8 मार्क झाले। आणि ज्याला 12 मार्क घ्यायचे त्यांनी एक अजून पॉइंट ऍड करा, गॉस एलिमिनेशन मेथड, म्हणजे 12 मार्क फिक्स होऊन जातात। युनिट 3 वर येऊया, न्यूमरिकल मेथड सेकंड। आता याच्यामध्ये बघा, न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड हा सोपा टाइप आहे, युलर्स थेरम आणि रंगीकुत्ता मेथड हे 3 केले 8 मार्क पडतात। आणि ज्याला 12 मार्क घ्यायचे त्याला अजून 2 पॉइंट ऍड करावे लागतील, ते म्हणजे मॉडिफाईड युलर मेथड आणि लॅग्रांजेन्स इंटरपोलेशन हे 2 ऍड केले तर 12 मार्क पडतात। नंतर आपण पुढे येऊया, आपला चौथा युनिट आहे व्हेक्टर कॅल्क्युलस। आता मी सांगेल, ज्याला 8 मार्क घ्यायचे त्याने व्हेक्टर, किंवा ज्याला पास व्हायचं त्याने व्हेक्टर कॅल्क्युलस नाही केला, पूर्ण सोडून दिला तरी चालेल, पण ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे त्याने वेक्टर कॅल्क्युलस करावं लागेल। ओके, सो वेक्टर कॅल्क्युलस मध्ये काय काय सोपं आहे आधी ते कव्हर करतो। म्हणजे ज्याला जस्ट पास व्हायचं त्याचे 4 मार्क तर कव्हर होतील, बाकी त्याने करू नका। फक्त ज्याला आउट ऑफ घ्यायचे त्यांनी मग सांगितलेले सगळे पॉइंट करा। वेक्टर कॅल्क्युलस मध्ये पण जवळजवळ 8 टॉपिक आहे, पण त्याच्यामधलं फक्त स्टोक्स थेरम, त्याच्यानंतर इंटरसेक्शनचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर तिसरे येतात लाईन इंटिग्रलचे प्रॉब्लेम आणि ग्रीन्स लेमा, हे 4 टाइप केले तरी तुम्हाला 8 मार्क तिथे पडतातच। आणि एक ऍड केला आपण समजा गॉस डायव्हर्जन्स, तर मग 12 पैकी 12 मार्क तिथे फिक्स होतात। आणि जसं मी सांगितलं, ज्याला जस्ट पास व्हायचं त्यांनी फक्त स्टोक्स थेरम करा, ओके आहे, बाकी काही करू नका कारण बाकी अवघड आहे। आणि 5वा युनिट आहे स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी, सगळ्यात सोपा, इथे फुल मार्क सगळ्यांनी घ्यायचे। सो स्टॅट्स मध्ये सांगतो मी तुम्हाला, कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, त्याच्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, एवढं केलं 8 मार्क पडतात। आणि याला जोडून फक्त प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन केलं तर स्टॅटचे 8 आणि बायनॉमियल पॉइझन डिस्ट्रीब्युशन मधून एक प्रश्न 4, असं केलं 12 मार्क फिक्स पडून जातात। पण हे झालं 12 मार्काचं, पण तरी अजून ऑप्शन मध्ये सांगून देतो प्रोबॅबिलिटी मध्ये अजून काय सोपं आहे। मी जसं सांगितलं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन झालं, त्याच्यासोबत मग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन करू शकतात, म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली सगळे बीट कव्हर होतील।
होतील आणि तुमचे फिक्स मार्क कव्हर होतात. सो मित्रांनो, अशा प्रकारे M3 चे IMP क्वेश्चन युनिट वाईज सांगितले. आता या IMP मधनं पण टॉप 5 क्वेश्चन सांगतो, जे पास केले तर 20 मार्क फिक्स होता, एका दिवसात कव्हर होता. समजून घ्या. पहिला युनिट जो आहे LD आणि चौथा युनिट जो आहे वेक्टर कॅल्क्युलस तो सोडून द्यायचा. बाकी राहिलेले 3 युनिट त्याच्यामधनच म्हणजे युनिट नंबर 2, 3 आणि 5 याच्यामधनच 5 टॉपिक सांगतो. तेवढेच करा जे सोपे आहे, तुम्हाला फिक्स मार्क पडता. बघा, जो आपला युनिट आहे न्यूमेरिकल मेथड फर्स्ट, त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, बायसेक्शन मेथड, न्यूटन राप्सन मेथड दोघांपैकी एक प्रश्न येईल आणि गॉस सेडल आणि जॉकबी दोघांपैकी एक प्रश्न येईल. झाले 2 क्वेश्चन, कारण हे ऑर ला ऑर आहे म्हणून दोघेही सांगावं लागतात. 2 क्वेश्चन कव्हर झाले. नंतर आपला युनिट नंबर 3 आहे न्यूमेरिकल मेथड सेकंड, त्याच्यामध्ये न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड ही एक मेथड आली आणि रंगे कुत्ता मेथड, या 2 मेथड करून घ्या. सो 4 प्रश्न आपले कव्हर झाले. आणि आपला जो युनिट नंबर आहे 5वा स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी, त्याच्यामध्ये बघा कोरिलेशन रिग्रेशन यांच्यापैकी एक प्रश्न येणार आहे आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन यांच्यापैकी एक प्रश्न. किती प्रश्न झाले? टोटल 6 प्रश्न दिले. हे करा. M3 1 ते 1.5 दिवसात काढू शकता. हे फिक्स प्रश्न आहे, 6 चोक 24 मार्काचे. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण IMP क्वेश्चन समजून घेतले. आता आपण बघूया पेपर लिहायचं कसं, प्रेझेंटेशन कसं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, पेपर लिहिताना पहिले 3 क्वेश्चन कुठले लिहा जे तुम्हाला बेस्ट जमतात. गरजेचं नाही की पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 1 सोडवला पाहिजे. 2 सोडवा, 3 सोडवा, कुठलाही सोडवा. पहिले 3 क्वेश्चन, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिले 3 क्वेश्चन चेक करता करता एक्झामिनरला 15-1 मिनिटं जातात. ते जर बेस्ट जे तुम्हाला येतात ते लिहा. म्हणजे काय होईल, एक्झामिनरला वाटेल हा मुलगा हुशार आहे, तो मोकळ्या हाताने पेपर चेक करेल. पहिली ट्रिक कळाली प्रेझेंटेशनची. सेकंड ट्रिक आहे की आन्सर लिहिताना स्टेप वाईज लिहा. जसं समजा स्टोक्स थेरम सोडवायचं आहे, पहिल्यांदा स्टेप 1 मध्ये काय, तर W = इंटिग्रेशन F बार डॉट DR बार हा फॉर्म्युला आला. ओके, मग त्याचं एक्सप्रेशन झालं. स्टेप 2 मध्ये फिगर आल्या, सर्कल, इलिप्स, स्फिअर, याच्यावरनं कोऑर्डिनेट इक्वेशन तयार होतं, पॅरामेट्रिक इक्वेशन. आणि मग स्टेप 3 मध्ये रिडक्शन फॉर्म्युला वापरून आन्सर येतो. स्टेप बाय स्टेप लिहा, फॉर्म्युले कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहा. म्हणजे समजा स्टेप 3 चुकली, स्टेप 1, 2 चे तर मार्क भेटतील. स्टेप बाय स्टेप लिहिणं गरजेचं आहे. कळालं? सो जे सगळ्यात भारी येतं ते पहिल्यांदा लिहायचं आणि आन्सर स्टेप बाय स्टेप लिहायचं, फॉर्म्युले कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं, फुल मार्क फिक्स. आणि मित्रांनो, ह्या आता M3 चा जो पर्पल ॲड ऍप्लिकेशन ते तुम्ही डाउनलोड करा. पर्पल ॲड ऍप मध्ये ह्याच पद्धतीने जे मी IMP क्वेश्चन सांगितले, प्रेझेंटेशन सांगितलं, याच सगळं माझ्या M3 च्या कोर्स मध्ये मी सगळं दिलेलं आहे. म्हणजे M3 मी सोप्या भाषेत मराठीत शिकवलाय. जे मी IMP क्वेश्चन सांगितले ना, तुम्ही M3 चा तुमच्या डिपार्टमेंटचा कोर्स ओपन करा पर्पल ॲड ऍप मधनं. त्यात गेले की पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये जायचं, व्हिडिओ बघायचे. व्हिडिओ मी मराठीत सांगितले, नंबर ऑफ कॅल्सी ट्रिक मध्ये सांगितले. प्रत्येक युनिट मध्ये कॅल्सीजवरच M3 सॉल्व्ह करून दाखवलाय. डेमो लेक्चर बघा, पहिल्या युनिट मध्ये तर मी कितीतरी फ्री डेमो लेक्चर दिले, प्रत्येक युनिट मध्ये दिले. ते बघा, तुम्हाला आयडिया येईल. कॉन्सेप्ट समजला कॅल्सीवर की व्हिडिओ मधून समजला की नोट्स मध्ये जायचं, नोट्स मध्ये अजून काही एक्स्ट्रा होमवर्कला दिले असतं ते करायचे आणि सगळं झालं की शेवट यायचं. त्याच्यात काय, एंड सेम सॉल्व्ह पेपर. आतापर्यंत सगळे झालेले एंड सेमचे मी सॉल्व्ह पेपर सॉल्व्ह करून दिले. म्हणजे व्हिडिओ बघायचे, मराठी समजून घ्यायचं, कॅल्सीवर समजून घ्यायचं, नोट्स मधून आपल्याला अजून एक्स्ट्रा प्रॉब्लेम सोडवायचे. प्रॅक्टिस झाली की लगेच त्या टॉपिक वरचा एंड सेमचा पेपर घ्यायचा, जो मी सॉल्व्ह करून दिला ते स्वतः सोडवा. नाही जमला तर मी सॉल्व्ह करून दिला ते इथून बघून सोडवा. या पद्धतीने M3चा स्टडी करायचा. व्हिडिओ, नोट्स आणि सॉल्व्ह पेपरचा फोल्डर या पद्धतीने केलं ना, माझ्यासोबत M3 अभ्यास केला, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. आणि हो, पूर्ण कोर्स स्टार्ट करण्याच्या आधी अजून मी IMP क्वेश्चन तर दिलेच, ते शेवट प्रॅक्टिस करा. पासिंग क्वेश्चन आहे, फिक्स येणार आहे 40 मार्काचे. पण त्याच्यासोबत एक फोल्डर दिलाय स्ट्रॅटर्जी. त्याच्यात काय दिलंय, हा M3 कसा आहे, M3 काय महत्वाचं आहे, कसं फोकस करायला पाहिजे, 10 मिनिटात सगळं सांगितलं. तो स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ बघून घ्या. आणि MCQ चे 10 मार्क कसे कव्हर करायचे ती पण स्ट्रॅटर्जी मी त्या व्हिडिओत दिली. तो व्हिडिओ फ्रीच आहे, तो बघून घ्या. कळालं? सो पहिल्यांदा स्ट्रॅटर्जीचा फोल्डर बघायचा, त्याच्यानंतर मग व्हिडिओ, नोट्स आणि एंड सेम सॉल्व्ह पेपर. या पद्धतीने M3च्या कोर्स मधनं माझं M3 माझ्यासोबत शिका. कॅल्सीच्या ट्रिकवर तुम्हाला काहीच येत नाही ना, तरी M3 तुम्ही स्कोअर कराल. डेमो लेक्चर तर बघा, काय होऊन जाशाल. मित्रांनो, IMP क्वेश्चन झाले, कसा पेपर लिहायचा कळला. आता टाइम मॅनेज कसा करायचा, कारण आणि रिव्हिजन कशी करायची, हे 2 प्रश्न आपण कव्हर करूया. बघा, टाइम मॅनेजमेंट का गरजेचं, कारण M3 मध्ये सगळ्यांची किरकिर असते, सर वेळच नाही पुरला, मला सगळं येत होतं. असं का होतं याचं सोपं उदाहरण सांगतो. समजा तुला कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये डान्स करायचंय, तू डायरेक्ट डान्स करशील का, नाही ना. घरी काय करशील, आधी 8 दिवस 2-3 वेळा पूर्ण गाण्यावर डान्स करून बघशील, म्हणजे रंगीत तालीम प्रॅक्टिस करशील आणि मग 4थ्या वेळी गॅदरिंग मध्ये डान्स करशील. असं नाही केलं लोक अंडे मारतील आपल्याला. ऑब्व्हियसली
आपली प्रॅक्टिस केल्यानंतर आपण तिथे फायनल आपली प्रॅक्टिस देणार ना, म्हणजे फायनल परफॉर्मन्स देणार ना. M3चं तसंच आपण तेच कधी करत नाही. आपण काय करतो, अभ्यास खूप करून जातो, पार 10ला पेपर आहे, 9:30 पर्यंत 9:45 पर्यंत वाचत राहतो, पण आपण पेपर सोडून बघितले का 2.5 तास टाइम लावून पेपर आपण सोडून बघत नाही. म्हणजे जी घरी नाचायची प्रॅक्टिस केली होती परफॉर्मन्स फायनल देण्याच्या आधी ती करत नाही. मग ऑब्व्हियसली डायरेक्ट पेपर सोडवायला जाता आणि तो ऍक्च्युअल तुमचा डायरेक्ट पेपर जो सोडवता अभ्यास करून तो तुमचा प्रॅक्टिस सेशन असतो. प्रॅक्टिस सेशन मध्ये टाइम पुरणारच नाही, फेलच होणार, म्हणून टाइम पुरत नाही. म्हणजे काय करायचं, एकदा M3चा पूर्ण अभ्यास झाला ना, आज अभ्यास संपला, उद्या काय करायचं, रूम मध्ये एकटा बसायचं, पेपरची रंगीत तालीम घरी करायची, रूम मध्ये एकटा कडी लावून घ्या, 2.5 तास अलार्म सेट करा आणि डायरेक्ट पेपर सोडवायला सुरुवात करा. बघा पहिल्या वेळी तुम्हाला हार्डली 20-25 मार्काचा पेपर अटेम्प्ट होईल, खूप चांगला असेल तर 30 मार्काचा, आणि तो सॉल्व्ह झाल्यानंतर मी आपल्या कोर्समध्ये पेपर सॉल्व्ह करून दिला, तिथे चेक करून घ्या काय काय चुकलं काय काय नाही, तुम्हाला कळेल. म्हणजे यांनी काय होईल, तुम्हाला पूर्ण टाइम मॅनेजमेंट कव्हर होईल. कारण जेव्हा आपण स्वतः पेपर सोडवतो तेव्हा काय आयडिया क्लिअर होता, पेपर पॅटर्न कसा येतो, कुठले प्रश्न आधी सोडवायचे, कुठले नंतर सोडवायचे, कुठल्या प्रश्नाला माझा टाइम जातो, कुठल्या युनिटला मी आधी घ्यायला पाहिजे, कुठे मी कॅल्सी जास्त वेळ वापरायला पाहिजे, कुठे मी अडून जातोय, सगळं कधी करेल जेव्हा 2.5 तास टाइम लावून पेपर सोडवशाल आणि चेक करशाल. जो पहिल्यांदा असं केलं, आज कळालं 20-25 मार्क पडले, उद्या पुन्हा अभ्यास करा, परवा पुन्हा 2.5 तास टाइम लावा, दुसरा पेपर घ्या. सेकंड पेपर जो राहील ना, आता पहिला 30चा अटेम्प्ट झाला, सेकंडचा 40चा अटेम्प्ट होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल, कारण तुम्हाला टाइम कुठे युटिलाइज करायचं ते कळालं असेल. आणि मग तिसऱ्या वेळी पुन्हा तिसऱ्या दिवशी अभ्यास करून तिसरा पेपर सोडवा, तो 70 मार्कात सुद्धा अटेम्प्ट झालेला असेल. अशा प्रकारे प्रॉपर तुम्हाला कळेल की कुठे टाइम वापरायचा आपल्याला मित्रांनो. आणि बस या पद्धतीने 3 वेळा पेपर सोडवला किंवा किमान 2 वेळा तरी सोडवा, म्हणजे जेव्हा एक्झामला जाशाल ती प्रॅक्टिस सेशन नसेल, तो ऍक्च्युअल परफॉर्मन्स तुमची असेल, ती परफॉर्मन्स मॅच असेल आणि तिथे टाइम पुरणार नाही तर टाइम उरणार. लक्षात ठेवा, कळालं मित्रांनो. या पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करा. आता पुढचा आहे रिव्हिजन कशी करायची. बघा M3चा अभ्यास करताना सवय लावा, टाईप युनिट नंतर टाईप मध्ये फक्त स्टेप्स आणि फॉर्म्युले. म्हणजे पूर्ण समजा एक टाईप तुमच्या त्याच्यावर 10 प्रॉब्लेम आहे, आपल्याला 10 प्रॉब्लेम नाही, फक्त त्याचे स्टेप्स लिहून ठेवायचे. टाईप स्टेप्स फॉर्म्युले एवढंच लिहून ठेवायचं. म्हणजे 5 जे युनिट आहे, 5 युनिटचे किती पेजेस भरतील वहीचे, फक्त 5 पेजेस. 5 पेजेस मध्ये तुमचे 5 युनिट कव्हर होऊन जातील. म्हणजे काय होईल, जेव्हा पेपर सकाळी 10 वाजता आहे, सकाळी 8ला कॉलेजमध्ये गेले, 8 ते 10 मध्ये फक्त तेवढंच वाचायचं, टाईप त्याच्यातले स्टेप्स फॉर्म्युले तेवढंच लक्षात ठेवायचं. बस ही आहे परफेक्ट रिव्हिजन. म्हणजे कुठलाही प्रश्न आला, स्टेप्स आठवल्या मग ते मध्ये सोडवता येईल ना, हा साचा फक्त लिहून ठेवायचा. अशा प्रकारे ही लास्ट नाईट रिव्हिजन करायची असतील, तेव्हा M3 स्कोरिंग होतो. मित्रांनो आता बघूया M3 सोडवताना काय चुका होता. तर कॅल्सी मुलं वापरत नाही, त्यामुळे M3 टाइम पुरत नाही. LD चे व्हिडिओ बघा माझे, ते अनलॉक मी ठेवले, पूर्ण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मॅन्युअली नाही, कॅल्सी सोडून दाखवले, स्टॅट्स प्रोबॅबिलिटी कॅल्सी सोडून दाखवलंय, इक्वेशन बनवायच्या, टेबल तुम्ही कॅल्सीवर एक व्हॅल्यू टाकून सोडवतात. तो टेबल मी हार्डली 15 सेकंदात पूर्ण टेबल 5-5 अंकी कॅल्सी कसं काढायचं ते सांगितलंय. तो पण व्हिडिओ कोरिलेशनचा अनलॉक आहे, तो बघा. म्हणजे कॅल्सी वापरा, कॅल्सी मुलं वापरत नाही म्हणून M3 बॅकलॉग राहतो. कळालं तुम्हाला. सो कॅल्सी ट्रिक शिका. ही चूक सगळ्यात महत्वाची चूक एकच आहे, कॅल्सी वापरत नाही. कॅल्सी सगळ्या युनिटमध्ये वापरत येतो, एव्हाना इंटिग्रेशनला पण. कॅल्सी ट्रिक शिका म्हणजे M3 कव्हर होईल. आणि दुसरं M3 काय करायचं आपण बघितलं, इम्पॉर्टंट काय होतं, पण काय नाही करायचं एवढंच आहे की ज्याला फक्त पास व्हायचंय त्यांनी जो पहिला युनिट आहे LD आणि चौथा युनिट आहे वेक्टर कॅल्क्युलस तो करू नका, बाकीचे 3 करा, तरी तो 40-45 मार्क घेऊन पास होऊन जाईल. सो मित्रांनो अशा प्रकारे M3 सिव्हिल 2024 पॅटर्नची मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगितली, ही फॉलो करा. मी तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला M3 काहीच येत नाही ना, पुस्तक बघून भीती वाटते ना, प्लस मायनस येत नाही, मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. पूर्ण पुस्तकाचं फक्त 60% दिलंय, त्यात टॉप 5 क्वेश्चन 24 मार्काचे तर असेच दिले होते, 6 क्वेश्चन, तेवढं केलं ना 100% गॅरंटेड हा आयुष्यातला शेवटचा M3 असेल. M3 तुम्हाला जमणार नाही काय, तुम्ही इतरांना शिकवशाल, एवढा कॉन्फिडंट आयुष्यात M3 डायरेक्ट स्कोरिंग वर करशाल. सो बेस्ट ऑफ लक.